राज्य सरकारच्या आर्थिक आघाडीवर कसोटीचा काळ की काळाची कसोटी. विधिमंडळ अधिवेशन मार्च 2025. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च दरम्यान होऊ घातले आहे. त्यात 10 तारखेला राज्याचा नवा अर्थसंकल्प अपेक्षित आहे. याशिवाय राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींचे पडसाद या सत्रात उमटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून मतभेद असलेल्या तुटपुंज्या विरोधकांना खेळवताना भाजपकडून मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला विधानसभा उपाध्यक्षपदी बसवले जाणार का? विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 5 रिक्त जागांसह अन्य 6 रिक्त जागांसाठी महायुतीच्या घटक पक्षांकडून कशाप्रकारे वाटप होऊन कुणाची वर्णी नव्या आमदारकीसाठी लागणार? अशा प्रश्नांची उत्तरे या महिनाभराच्या अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे. राज्य विधान भवनात सध्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून वर्षभरातील तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्याचा सपाटा लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने या साऱ्या गोष्टींवर लोकशाहीच्या अंकुशाची शक्यता नसल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. 2 उपमुख्यमंत्र्यांसह राज्याच्या वाढीव मंत्र्यांना विधान भवनात सामावून घेण्यासाठी कोट्यवधी रुपये सध्या नूतनीकरणासाठी खर्च केले जात असून विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी हे काम मार्गी लावण्याचा आटापिटा केला जात आहे. सध्या नव्यानेच आमदार झालेल्या सुमारे 78 जणांचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांना आता यावेळी सभागृहात सरकारच्या कामाची चुणूक दाखवावी लागणार आहे. मात्र बहुसंख्य मंत्र्यांकडे अद्यापही मंत्री अस्थापना स्वीय सहाय्यक खासगी सचिवांची नियुक्ती झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा कारभार आता जनतेसमोर येणार आहे. त्यातच जुन्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री स्थगिती देत आहेत किंवा चौकशीच्या फेऱ्यात टाकत असल्याचे दिसत असून या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला कसे जाब विचारतात किंवा महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे कसे समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे असेल. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मार्च 2024 मध्ये विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी विधानसभेत 20,000 कोटी रुपये महसुली तूट असलेला अर्थसंकल्प मांडला होता. त्यात 8,22,344 कोटींच्या खर्चाची तरतूद केली होती. त्यानंतर वर्षभरात वेळोवेळी मांडलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये त्यांनी पुन्हा जवळपास 1.5 ते 2 लाख कोटींच्या पुरवणी खर्चाला मंजुरी घेतली. मात्र आता असे समोर आले आहे की वित्त मंत्रालयाने नियोजन करून ज्या निधीला मंजुरी दिली त्यापैकी केवळ 4,50,720 कोटी रुपयेच खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आले. म्हणजे नियोजित अर्थसंकल्पातील केवळ 54% निधी खर्च झाला आहे. तरीही महसुली तूट मात्र सुमारे 2 लाख कोटींच्या घरात जाणार आहे. वित्तीय वर्षाच्या अखेरीस जादा खर्च करू नये अशी शिफारस भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी केली होती. आता काही विभागांकडून जास्तीचा खर्च करण्यासाठी नवा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पुन्हा पुरवणी मागण्या मंजुरीचा घाट सरकारने घातल्याचे सांगण्यात येत आहे. वित्त विभागाच्या जाणकारांच्या मते याचा अर्थ अपेक्षित प्रमाणात निधीच उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले आहे. राज्याचे सन 2025-26 करिता नवा अर्थसंकल्प येत्या 10 मार्चला सादर होणार आहे. येत्या 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व राजकीय प्रशासकीय घडामोडीपेक्षा राज्याची आर्थिक स्थिती जर्जर अवस्थेला आल्याचे वास्तव सरकारकडून मान्य केले जाणार किंवा नाही आणि संपन्न महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने कुणी लुटले याची श्वेतपत्रिका सरकार मांडणार किंवा नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न असायला हवा. मात्र विधिमंडळात विरोधी पक्षनेते पदच नसल्याने आणि या पदासाठी शिल्लक विरोधकांच्या 50 सदस्यांमध्ये मतभेद असल्याने महाराष्ट्राच्या जनतेला कुणीच वाली नसल्यासारखी स्थिती झाली आहे. हे भयाण जळजळीत वास्तव कुणीच मान्य करायला, सांगायला किंवा दाखवायला तयार नाही. 2024-25 या आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यात महिला व बालविकास विभागासाठी नेहमीच्या 5,000 कोटींच्या तरतुदीऐवजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि पुरवणी मागण्यांद्वारे तरतूद वाढवण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार यंदा महिला व बालकल्याण विभागाने 34,316 कोटी निधीचा वापर करत
अव्वल स्थान पटकावले आहे। काही माध्यमातून वृत्त झळकली आहेत की महायुती सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची तरतूद केली होती। मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर 3,58,765 रुपये म्हणजे एकूण निधीच्या केवळ 44% झाला आहे। यंदाचा खर्च हा गेल्या 5 वर्षातील नीचांक ठरला आहे। राज्याच्या वित्त विभागाच्या बीम्स या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार गृहनिर्माण 2%, सार्वजनिक उपक्रम 4% आणि अन्न व नागरी पुरवठा 13% या 3 विभागांनी निधीचा सर्वात कमी वापर केला आहे। तर महिला व बालकल्याण विभाग 79%, शालेय शिक्षण विभाग 74%, इतर मागास बहुजन कल्याण 68%, कृषी 62% आणि आरोग्य 60% या विभागांनी निम्म्यापेक्षा जास्त निधी खर्च केला आहे। गेल्या 5 वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदींच्या निम्माही निधी वापरला गेला नसला तरी यंदा त्याने नीचांकी पातळी गाठली आहे। 2023-24 मध्ये 48%, वर्ष 22-23 मध्ये 47%, वर्ष 21-22 मध्ये 47%, वर्ष 20-21 मध्ये 46% आणि वर्ष 2019-2020 मध्ये 48% निधीचा वापर झाला होता। अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होतात। तरतूद 15 ते 20% वाढवल्याची चर्चा होते आणि महसूल वृद्धीचे कोष्टक मांडले जातात। मात्र प्रत्यक्षात 50% निधीही वापरला जात नसल्याचे वास्तव आहे। वित्तीय वर्षाच्या अखेरच्या महिन्यात मार्चमध्ये सर्व विभागांकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो। मात्र यंदा 15 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खर्चास मान्यता देऊ नये असे आदेश वित्त विभागाने दिल्यामुळे घाईघाईत होणाऱ्या अनावश्यक खर्चाला लगाम लागला आहे। अपवाद वगळता सर्व विभागांनी एकूण तरतुदीच्या 70%च खर्च करण्याचा आदेश शासनाने काढला आहे। यामुळे मार्च अखेर विविध विभागांकडून जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा प्रयत्न असेल अशा एकूणच वातावरणात यावेळी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। महायुतीच्या सध्याच्या प्रचंड विरोधाभासाच्या सरकारकडे जरी संख्याबळ असले आणि समोर विरोधक फारसे प्रभावी नसले तरी हे अधिवेशन अनेक अर्थाने वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। वॉरियर महाराष्ट्रसाठी किशोर आपटे, लेखक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, मुंबई।